बाबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सर्व भाविकांना विनंती आहे आपण मंडपामध्ये येऊन बसायचंय। माग माग स्वयंसेवक थोडं जागा सोडून थांबा। सगळ्याला विनंती आहे आपण मंडपामध्ये येऊन बसायचं आहे। आतमध्ये बसलेल्याला विनंती आहे थोडं थोडं माग सरकून बसा बाबा आल्यानंतर। सर्व भाविकांना विनंती आहे आपण मंडपामध्ये येऊन बसायचं आहे। बाबांचं आगमन झालेलं आहे। आदरणीय काकींचं पण या ठिकाणी गावाच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। सर्व महिला एलईडी स्क्रीनच्या पाठीमागून महिलांचा विभाग उजव्या बाजूला आहे आणि पुरुषांचा डाव्या बाजूला आहे। त्या पद्धतीने बसून घ्या सगळ्यांनी। इकडे कुणी येऊन गर्दी करू नका, समोर जागा नाहीये, बिलकुल समोर येऊ नका कुणी। स्वयंसेवकांनी हात पकडून उभे राहा, बाबांचं आगमन झालेलं आहे। सुरक्षेसाठी सर्वांनी सर्व माता भगिनींना विनंती आहे आपण आत्ताच खाली बसून घ्या। आपण उभे राहिला तर आपली शेजारी आपल्या पायाजवळ बसणार आहे आणि ज्यावेळेस खाली बसायची सूचना मिळेल त्यावेळी आपल्याला बसायला जागा नाही मिळणार। त्यामुळे आत्ताच बसून घ्या। बाबा ज्यावेळेस समोर येतील त्यावेळेस आपल्याला प्रत्यक्ष दर्शन होणारच आहे। एवढ्या दूरवरून उभा राहून काय आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाहीये। त्यामुळे आत्ताच आपली जागा पक्की करून व्यवस्थित बसा। टाळ्यांचा गजर बंद पडलाय, बाबांचं आगमन झालंय। टाळ्या कंटिन्यू चालू ठेवायच्यात। टाळ्यांचा गजर झाला पाहिजे सभा मंडपात। टाळ्यांचा गजर कमी वाटतोय, उपस्थित माणसापेक्षा टाळ्यांचा गजर कमी आहे। जोरात गजर यायला हवाय। इकडे समोर नका कोणी। जोरदार टाळ्यांचा गजर हवाय। बाबांचं आगमन झालंय। आदरणीय शास्त्री महाराज, कृष्ण महाराज या दोघांचा या ठिकाणी मोठ्या टाळ्यांच्या गजरात बडेवाडी ग्रामस्थ आणि उपस्थित सर्व भाविक मंडळी या ठिकाणी स्वागत करत आहेत। चला सर्वांना विनंती आहे, बाकीच्या भाविकांना विनंती आहे आपण मंडपमध्ये येऊन बसायचंय। बाबा आता आल्यानंतर बाबाच्या नंतर क्लोज करून टाका। बाबा स्टेजवर येतील। सर्व भाविकांना विनंती आपण मंडपमध्ये येऊन बसा। बाबाच्या पाठीमागे मंडपमध्ये कोणीच येऊ नका। सगळ्यांना विनंती आपण पाठीमागे जाऊन थांबा। रस्त्यावर कुणी गर्दी करू नका, इकडे आत येण्याचा प्रयत्न करू नका। सगळ्यांनी पाठीमागे जायचंय। टाळ्यांचा गजर बंद होता कामा नये। पुरुष मंडळी टाळ्या चालू राहिल्या पाहिजेत बाबा व्यासपीठावर येईपर्यंत। सर्व महिला मंडळी, पुरुष मंडळी रस्त्यावर दुतर्फा स्वयंसेवकांनी सुरक्षा स्वयंसेवकांनी रस्ता करा। बाबांचं आगमन झालंय। आपले मुलं जे स्वयंसेवक म्हणून उभा राहतात त्यांनी जागा सोडा सगळेजण। स्वयंसेवक म्हणून थोडी जागा सोडा। थोडी शिस्त। बाबांना ना वाट राहू द्या। स्वयंसेवक म्हणून थोडे पाठीमागे सारखा। कोणालाही इजा होईन असं काही करू नका।
माऊली कुठे? माऊली खाली बसा ना. सौजन्य लय टिकत नाही बरं का माझं. थोडं आणायचा प्रयत्न करतोय सौजन्याला. गेल्या अनेक वर्षामध्ये आपल्याला 2 छोटे गावं ज्यांची श्रद्धा फार मोठी होती असे गावांमध्ये आपण नारळी सप्ताह केला. त्यातलं पहिलं लहान गाव, कदाचित त्याच्या इतकं लहान गाव पुन्हा भेटणार नाही आपल्याला, ते म्हणजे सावरगाव आहेत. सावरगाव बोरगाव. सावरगाव चकला आहे ना, 60-70 घराचं गाव होतं. त्या ठिकाणी गणपत महाराज भगवान बाबांच्या बरोबर राहिलेले बंकट स्वामीचे शिष्य होते. त्या अतिशय लहान गावाने पहिला सप्ताह केला आणि कदाचित तेवढं लहान गाव पुन्हा गडाला मिळेल न मिळेल, पण सगळ्यात मोठा सप्ताह मात्र सावरगावकरांनी केला त्या काळामध्ये. आणि आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि संख्येच्या दृष्टीनं, लोकसंख्येच्या दृष्टीनं सगळ्यात लहान वाडी म्हणजे आपली ही आजची बडेवाडी आहे, की ज्यांची भावना मोठी आहे, ज्यांची श्रद्धा मोठी आहेत, नावाप्रमाणे ते बडे आहेत. त्या अरे थांब ना बाबा, 7 दिवस तुझ्या संग राहायचंय आम्हाला. अशी ही बडेवाडी आहेत. हे बडेवाडीचं कौतुक नाही, आलेल्या लोकांनी बडेवाडीला सहकार्य करावं म्हणून मी हे सांगतोय तुम्हाला. रामगिरी महाराजाकडे हा सप्ताह सोपवलेला आहे. आताच माझ्या भाषेमध्ये सांगितलं आहे, तक्रार येता कामा नये. वाढायचे कुठे गेलेत? इथे आहेत. आणि या भागामध्ये कुशल नेतृत्व आणि सगळ्याला घेऊन चालणारे असे रामगिरी महाराज आहेत. येळीचे आहेत, लहानपणीपासून या भागामध्ये गेलेले आहेत. भगवान गडाला धरल्यामुळं बऱ्याच लोकांना त्रास झाला, पण त्यांनी त्यांची भूमिका फार चांगली मांडली आणि येळीच्या संस्थानाचा विकास केला. आणि ही चांगली माणसं बरोबर असल्यामुळं मला बाहेर लक्ष देता येतं. म्हणून आता बडेवाडीच्या सप्ताहाची जवळपास चांगली जबाबदारी रामगिरीकडे आहे, लोकांकडे आहेत. परिसरामध्ये अजून 2 वाड्या आहेत, बोंदरवाडी आहेत आणि सगळ्या अर्थानं सहकार्य करणारी इळी आहे. म्हणजे बोंदरवाडी, इळी यांच्या सहकार्याने रामगिरीच्या नेतृत्वामध्ये आपल्या भगवानगडाचा हा नारळी सप्ताह व्यवस्थित पार पाडतोय. लोकाच्या काल्याच्या कीर्तनाला आणि सप्ताहाच्या शेवटला जेवढी लोक असतात तेवढी लोक आपल्या इथं हे प्रकाशला मी आता बोललो, म्हटलं तो अनेक ठिकाणी प्रकाशचं तर भाग्य उजळलं महाराज. तो कीर्तनकार आहे म्हणून महाराष्ट्र विसरला. मागच्या वर्षी पिंपळनेरला त्यांना कथा दिली आणि त्या कथेमध्ये त्यांनी इतकं सुंदर वातावरण निर्मिती केली की ते कीर्तनकार आहे म्हणून महाराष्ट्राच्या लक्षात नाही. रोज 2 कथा चालू आहेत. ते आपल्या गडामध्ये ते आलेले आहेत, तरुण आहेत. आता हळूहळू आपण तरुणाकडे गड सोपवत चाललो आहेत. यावर्षी दसऱ्याला मागेही सांगितलेलं आहे, आताही सांगतोय आपल्या सगळ्याला, दसऱ्याच्या दिवशी हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. भगवानगड स्थापना अमृत महोत्सव हे वर्ष आहे.
आणि या वर्षामध्ये आपण एक चांगला निर्णय घेतोय की आपल्याला माऊलीचं मंदिर जरी पूर्ण करता नाही आलं, कारण की ते दगडं वर न्यायला आणखीन कठीण जात आहे. जिथं आत्ता जे मंदिर तुम्ही लोकांनी पाहिलेलं आहे याच्यावर 5.5 मजली म्हणजे 55 फूट उंची आहे. अजून झालेल्या मंदिरांपेक्षा वर 55 फूट जायचं आहे आपल्याला. म्हणजे मंदिर झालं असं समजू नका. आणि पुढचा जो डोम आहे तो 40 फूट आहे आणि तो डबल आहे. आतून एक डोम आहे दगडाचा आणि त्याच्यावर एक डिझाईनचा डोम आहे. असे 2-2 डोम तयार होत आहेत. त्यामुळे एकाच वर्ष आपल्याला अजून लागू शकतं. म्हणून अमृत महोत्सव जो आपण करणार होतो तो थोडा आपण पुढं ढकलतोय. आणि यावर्षी दसऱ्याच्या दिवशी अमृत महोत्सवाला जी 4थी गादी आहेत, कृष्णा महाराज शास्त्री आहेत, त्यांना दसऱ्याच्या दिवशी आपण गादीवर बसवतोय म्हणजे अभिषेक करतोय. ते आज खाली बसलेत, पुढच्या वर्षी माझ्या शेजारी बसतील. मराठी नाही कळलं ना. माझ्या डोक्यावर बऱ्याच ड्रोन घिरट्या मारतायत. परमार्थामध्ये असं आहे महाराज, शिष्याच्या नावाखाली गुलाम बनवणारे अनेक महाराज आहेत, पण महाराजाला स्वतंत्र महाराज बनवून त्याला संस्थानिक बनवणारा भगवानगड आहे. इथं कोणत्याही विद्यार्थ्याला कायमस्वरूपी शिष्य राहा असं सांगितलं जात नाही. इथे त्याला ज्ञानेश्वरी शिकवली जाते, महाराज केलं जातं आणि स्वतंत्र संस्थान देऊन त्याचा गौरव केला जातो, गुलाम केलं जात नाहीत. नाही तर काही लोक मरेपर्यंत शिष्यच ठेवतात. आपण असं नाही करत. पण आता काही महाराज असे असतात नंतर बदलतात, तर आपली मीठ आळणी त्याला काय करावं आपण. अनेक लोकांना आपण गादीवर बसवलंय, मदत केलंय, सहकार्य केलंय, पण ते आपली आता जाऊ दे, जास्त बोलत नाही. प्रारंभ आहे आपला, त्या आरंभाला एक फार कटू बोलायला नको म्हणून. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की जो मुलगा मी निवडला तो एक तर तेलंगणातला आहे, तो इथं येऊन मराठी शिकलेला आहे आणि त्याला अजून तुमच्या गावगुंड्या माहीत नाहीत. गावगुंड्या माहीत नाही म्हणून बसवलाय, नाही तर तुमच्या भागातला बसवला असता. कारण की तो सरळ आहे आणि उद्देश एवढाच आहे की आपला भगवानगडाला किमान जो आपण निधी आणलेला आहे, जो विकास केलेला आहे, वाढवायचं नाही आहे, त्याला आहे त्याला जोपासायचं आहे. आणि हे जोपासणं इतकं कठीण होत चालले दिवसेंदिवस. मागच्या 5-6 महिन्यापूर्वी 15-1 लाख रुपये लागायचे महिन्याचा खर्च, आणि 6 महिन्यात कोणती लाट आली ज्ञानेश्वरीची ती काही मला कळलीच नाही. ते आता 25-1 लाखापर्यंत महिना चालला आहे. केवळ तुम्ही कधी गडावर आले तरी पार्किंग फुल असते. कधी गडावर या आणि सगळी लोक तृप्त होऊन जातात. 4 ते 5 कोटीचा आपण स्वयंपाकघर बांधणार आहोत आणि सगळ्या मशिनी आणून पूर्ण जेवण करून गडावरून माणूस गेला पाहिजेत. हा आपला पुढचा टप्पा आहे. सगळी चपाती मिळली पाहिजे त्याला. आता आपण कसं गरिबीतून वर येत 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 आता कुठं आपला श्वास मोकळा झालाय तोही सहन होईना लोकांना. 1 तासात बाबा एका तासात भगवान बाबा. अरे काय ते आता तुम्हाला अजून भाषा नाही कळाली. दसऱ्याला ह्या माणसाला बसवलं आपण कृष्णाला गादीवर की मी तुम्हाला काठी घेऊन ठोकायला मोकळा. काय की त्यावेळेस मला गादीची जबाबदारी नाही राहत, जबाबदारी तिकडे गेली. मग आणखीन जरा मला काय की बाबाकडे पाहून फार सौजन्याने बोलता येतं. महाराज परमार्थ इतका शुद्ध असला पाहिजेत, निसर्गाने आपल्याला मदत केली पाहिजे. निसर्गाने महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे भगवान बाबांच्या गडावरचं, त्याला एवढ्या मोठ्या साईजचा दगड पृथ्वीने दान केला आहे, त्याला म्हणतात महाराज. हे भगवान बाबा आहेत बरं, मी माझं नाही बोलत. भगवान गडासाठी दगड मिळालेले आहेत, पृथ्वीने दिलेले आहेत. आणि आमची आर्किटेक्टची जुगलबंदी झाली होती. मला म्हणे एवढा दगड मिळणार नाहीत.
म्हणजे तिथे आमच्यावर सोडा म्हटलं, जे कोणाकडून होत नाही ते भगवानगड करत असतो म्हटलं. 700 वर्षातलं पहिलं मंदिर ऊसतोड कामगार आणि शेतकरी बांधतायत. हा महाराष्ट्राच्या श्रीमंताला मारलेला टोला आहे, लक्षात ठेवा. 700 वर्षात जे करता नाही आलं महाराष्ट्राला. आणि माऊली आहेत, आपल्याला सगळ्याला हळूहळू कळेल. मागे कीर्तनामध्ये एकदा बोललो होतो, ज्ञानेश्वरीच्या साहित्यावर सगळे संत, सगळे पंत आणि सगळे तंत हे महाराष्ट्र ज्ञानेश्वरीवर जगतात. त्याच्या आयडिया ह्या ज्ञानेश्वरीतून येतात. म्हणून तिला आपण माऊली म्हणतो, जननी म्हणतो. भगवान बाबांनी हे ओळखून आपल्या गळ्यामध्ये सोन्याची ज्ञानेश्वर महाराजांची समाधी करून आपल्या गळ्यामध्ये घातली. तो जो गंडा दिसतोय ना, ते सोनं नाही आहे, ते देहाला सोनं करणारी ती ज्ञानोबरायांची समाधी घेते. आणि त्या समाधीमुळं, त्या ऐश्वर्यामुळं आपण कितीतरी, आता मला अजूनही कळत नाही महाराज की का गडावाला लोक विशेष करून का तुटून पडतात. गडा काय नेमकं काय सहन नाही होत हे मला अजून कळेना. त्याचं विद्यार्थी सहन होत नाही, आणि माऊलीचं मंदिर आहे तिथं. काही विधर्मी लोकांचं काही मंदिर नाही आहे. ते अन्नदान चालतं, ज्ञानेश्वरी चालते, संस्कृतचं शिक्षण चालतं, हे सगळं चालत असताना पण मला याचा अभिमान आहे, एवढं सगळे वादळ चालू असताना ऊसतोड कामगारावर कुठलाही परिणाम होत नाही. कितीही कोणी काही बोला, काही परिणाम होत नाही. आणि येत्या एप्रिलमध्ये आपण आपल्या भगवानगडासाठी चांगली बातमी अशी आहे, 9 कोटीची आपण रोड टच 2.5 एकर जागा विकत घेतोय पंढरपूरला. लोकांना जो थोडासा त्रास होत होता, बरेचसे लोक आम्हाला खोली नाही, आम्हाला हे नाही, आता 2.5 एकर आहे. आकडे पाहून त्रास होत होता, आता हे पाहून त्रास होईल. रोड टच जागा आहे आपल्याला आणि आपली दिंडी तिथून जाते. अशा ठिकाणी मागे 1/2 एकर घेतले, आता आपण घेतोय. का सांगतोय तुम्हाला, गडाला मिळणारा निधी जातो कुठे, त्याचं काय होतं, त्याचं व्यवस्थापन काय आहे, हे दान देणाऱ्या माणसाला कळालं पाहिजेत. बाकीच्या लोकांना सांगायची गरज नाही आपल्याला. जे देत नाही तेच हिशेब विचारतात. मला काल एक जर म्हणला, तुम्ही लय कडवड बोललात म्हणे महाराज, जरा एकांतात बोलायला पाहिजे. म्हणलं त्यांनीच जर डफडं वाजवलं तर एकांतात बोलू काही फायदा होतो का. आणि हे सगळ्यात मोठं पाप आहे, संप्रदायाचा नियम आहे. एक चमत्कार जर एका संतांनी केला, तो चमत्कार दुसरा संत करत नाही. ही 700 वर्षापासून वारकरी संप्रदायातली शिस्त आहे. एक चमत्कार जर एकाने केला असेल, तो चमत्कार दुसरा संत करत नाही. मराठी कळाली का. दुसरा संत करत नाही, मूर्ख करतात. म्हणून म्हटलं मराठी कळत नाही. आणि अनेक कारणे आहेत, अनेक गोष्टी आहेत. आता येत्या काळामध्ये कळेल. बडेवाडीला जो सगळ्यात मोठा चमत्कार झाला तो कालचा झाला. कुठलीही जमीन रात्री अशी दिसत नव्हती की जी पांढरी नव्हती. कुठलीही जमीन, 1 इंच जमीन सुद्धा अशी नव्हती की ज्याच्यामध्ये बर्फ पडलेला नव्हता. म्हणजे आम्ही किती भाग्यवान आहे बघा. लोक हिमालयात, बडेवाडी इतकी घाबरली. मला 1-2 फोन आले, काय अरे काही होत नाही. म्हटलं भगवान बाबा आहेत. किती प्रकार झाला रात्रीच्याला, बघितलं ना सगळ्यांनी. लगेच फोटो, बडेवाडीमध्ये गारा, तू गार हो. आणि आज सकाळी उलट मला एवढा आनंद झाला, अजिबात धूळ नाही हो. ज्याला धुळीची एलर्जी ती निवांत ऐकेल. बघा तुम्ही, कुठं धूळ नाही. जमीन दाबायची होती ती पण दाबली गेली. यालाच चमत्कार म्हणतात, दुसरं काही म्हणत नाही त्याला. भगवान बाबांच्यावर जी श्रद्धा आहे बडेवाडीची, त्याच्या निमित्ताने झालेलं हे सगळं त्यांना केलेलं वरुण राजांनी सहकार्य आहेत. घाबरायचंच काही काम नाही. तुम्ही डोक्यात टेन्शनच घेऊ नका. आता व्यवस्थित आपला प्रारंभ होतोय. ज्ञानेश्वरीचं सकाळी पारायण मुलं येत आहेत.
आणि जी काही महाराज मंडळी त्यांना राहायची व्यवस्था आपण वाडीमध्ये न करता भगवानगडावर केलेली आहेत. सगळं रेकॉर्डिंग केलं काय? अरे वा, क्लिप पाठवू नको. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, परिसरांनी भालगावपासून येळीपर्यंत आपला फुंदे टाकळीपर्यंतचा जो परिसर आहे त्या सगळ्या तरुण पोरांनी बडेवाडीला वाढण्यासाठी सहकार्य करण्यासाठी रोज यायचे. जिथं जिथं कमी पडेल कामाच्या बाबतीमध्ये, मटेरियल सगळं आणलेलं आहे, मटेरियलचा काही प्रश्न नाहीत. भगवानगड जर बडेवाडीच्या मागे उभा आहे तर कमी काय पडणार आहे? फक्त सहकार्य करायला या. आणि सहकार्य करत असताना अगदी ती जी भावना आहेत ती भावना आहेत. मागच्या वर्षी खूप अतिशय आलेत लोक आपल्याकडे पिंपळनेरचे. इतिहासातला अतिशय उत्तम सप्ताह, ज्याला नंबर 1 म्हणू, असा तो पिंपळनेरकरांनी केलेला आहे तो. आणि भगवान बाबांनी त्यांना सप्ताह करून 35 लाख रुपये शिल्लक राहिले, तेवढा सप्ताह करून. गडाचं चांगलं करा, शिल्लक चांगली राहते. प्रेम पण राहतं आणि चांगुलपणा पण शिल्लक राहतो. आता जास्त वेळ न घेता आपण फुलं टाकू, याच्यानंतर पंचपदी होईल. आणि अगोदर याच्यानंतर लगेच कथा चालू होईल. आता कोणत्या याच्यावर कथा करतात मला नाही माहिती. भागवत आहे काय? यावर्षी भागवत आहे. प्रकाश महाराजांचं असं आहे, विषय कोणताही असो, तुम्ही माझं वाक्य पूर्ण ऐकलं नाही, अगोदरच ऐकलं. मी म्हणलं विषय कोणताही असो, ते विशेष बोलतात. म्हणून आपण त्यांना आपल्या गडावर ठेवलेले आहेत आणि चांगल्या रीतीनं सगळं करतात ते. मी इथं नसल्यामुळे त्यांना घाबरायची गरज नाही. उत्तम पद्धतीने छान कीर्तनकार आहेत, चांगल्या पद्धतीनं वातावरण आहेत. आणि गडाचा जो बॅकबोन आहेत, मेरुदंड ज्याला म्हणतो, ते आमचे नारायण शास्त्री आहेत. मी बाहेरचं सगळं पाहतो आणि गडाचं सगळं ते पाहतात. दुसऱ्या भाषेत बोललं असतं मी त्यांना आज, पण ते जरा शब्द वापरणं योग्य नाही होणार. या शास्त्रीजी, काही जर आर्थिक घोटाळा झाला तर नारायण शास्त्री जबाबदार असतील. बरोबर आहे ना? हां हां, मान्य करतात म्हटल्यानंतर काही नाही. गेल्या 22 वर्षापासून आपल्या सगळ्या मुलांचे ते गुरु आहेत. जो ग्रंथ, नीट ऐका बरं का पोरांनो, जो ग्रंथ महाराष्ट्रात कोणी शिकवत नाही, न्यायबोधिनी म्हणून. अरे थांबा रे, बस खाली, बस बस. मागच्या वर्षी बोलणं खाल्लं होतं त्यांनी, तर ते समाधानच नाही वाटत. जो ग्रंथ न्यायबोधिनी आणि त्याच्यावरची जी टीका आहे, ती टीका महाराष्ट्रात कोणी शिकवत नाही. न्यायशास्त्राचा ग्रंथ आहे. वृत्तीसहित लघुसिद्धांत कोणी शिकवत नाहीत, ते नारायण शास्त्री शिकवतात. आणि नारायण शास्त्री जे माझ्याबरोबर आहेत ते 90 सालापासून आहेत. म्हणजे त्यांना माझ्याकडे राहून 35 वर्ष झालेले आहेत. आणि मी शिकवल्यानंतर माझ्या गुरुकडे राहून ते न्याय शिकलेले आहेत. पण योगायोगाने चांगलं कीर्तन करत नाही म्हणून मला ते सापडले. जर ते माझ्यासारखं कीर्तन करत असते तर गडाला लाभले नसते. बोलत असताना थोडंसं नामदेव अर्गम. आणि त्यांच्या हातून महाराष्ट्रातले कीर्तनकार घडले. नारायण शास्त्री हे काशीचे वेदांताचार्य आहेत. पण त्यांच्याकडे असलेली डिग्री लोकांना दाखवत नाहीत. ते त्या डिग्रीचा शो करत नाहीत. ते त्यांचा अधिकार मोठा आहे. ते घरचे बागायतदार आहेत. ते 40 गावचे आहेत आणि पूर्ण केळीची बाग आहे त्यांची. त्यांचे आईवडील सात्विक आहेत आणि आजचे उत्तम परंपरेतले 90पासून माझ्याकडे आहेत. आणि म्हणून त्यांच्याकडे गड आहेत. ज्या जागेविषयी मध्यंतरी मतभेद झाले, 172 एकर जागा आहेत. त्या जागेचे दुसरे महाराज आहेत आमचे भगवान महाराज राजपूत, इथं बसलेले ते जवळपास 93 पासून माझ्याबरोबर आहेत.
आणि ते आपली जी गडाची जागा आहे 172 एकर राजा हरिश्चंद्र पिंपरीची आज ते सांभाळत आहेत. आणि या सप्ताहातल्या कीर्तनकाराचं नियोजन भगवान महाराजाकडे आहेत. म्हणजे मला का त्रास होत नाही ते सांगतो. गड ते सांभाळत आहेत, सप्ताह आणि कीर्तनकार भगवान महाराज सांभाळत आहेत. मध्यंतरीचा जो काही कालखंड असतो, जेवण आहे बाकीचं काय, ते आमचे सगळे मुलं सांभाळतात. आणि आता 100 मुलं कीर्तनकार तयार झाली महाराज गडाची. एक जुन्या काळामध्ये म्हातारा होता धृतराष्ट्र, त्याला 100 पोरं होती. आता भगवानगडाला 200 पोरं आहेत. आतापर्यंत 200 पोरं झालीत. आणि MPCचे पोरं वेगळी. आणि ही सगळी विनामूल्य शिकली आणि इतकी चांगली वागतात. एवढे मुलं कलियुगामध्ये सांभाळून त्यांचं चारित्र्याला दाग न लागणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे महाराज भगवानगडाची. इथं महंतांचा भरोसा नाही आहे, पण विद्यार्थी चांगले वागत आहेत असा भगवानगड आहेत. आणि म्हणून ते संपूर्ण आपला कीर्तनाचा भाग हे भाग सगळं करतात. आता जुने लोक बसलेले आहेत, त्यांना फार वाईट वाटतं आपल्या हातून गड गेला म्हणून. पण सगळ्यात चांगली गोष्ट आहे की त्यांच्या समोर नवीन गड उभा राहिलेला आहे. अशा गडाला आपण सहकार्य करतायत. बाहेरच्या बातम्याचा प्रभाव आपल्याला पडत नाहीत. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे, बाबांनी 51 साली एका डोंगरावर राहुटी ठोकली. त्या डोंगराचं नाव भगवानगड झालं. दसऱ्याच्या दिवशी 51 साली एक राहुटी ठोकली आणि त्या डोंगराचं नाव भगवानगड झालं. आणि तो भगवानगड माहीत नाही असा महाराष्ट्रात माणूस नाही महाराज. भगवान बाबांनी पाहिलेलं स्वप्न तुम्ही आम्ही पूर्ण केलं. बाबांच्या गळ्यामध्ये असलेली ज्ञानोबाराईंची समाधी सोन्याची, त्या सोन्याच्या समाधीचं दगडामध्ये मोठं रूपांतर केलं तुम्ही लोकांनी. आणि न भूतो न भविष्यती असं मंदिर आज आपण भगवानगडावर चिरकालन बांधतोय आपण त्याला. आपण सगळे जवळचे लोक आहेत, पण तुम्हाला त्याचं महत्त्व सांगतो. बऱ्याच लोकांना टेन्शन होतं माऊलीचंच का बांधतात. म्हटलं अरे बाबाचं पण बांधणार आहे. बाबाच्या मंदिराची आपण FD तयार करून ठेवली, पण काम उरकलं पाहिजे, काम झालं पाहिजे. आणि इथून पुढच्या महंताला ज्याला सहकार्याची गरज आहे त्याला सगळ्यांनी सांभाळा. महंताला जर जीव लावला, प्रेम लावला, त्याला कामाला हुरूप येतो, पुढचे विकास प्रगती जास्त होते. म्हणून तो दिसायला शांत आहे, आत्ता सावध करून ठेवतो. मी रागीट माणूसच गादीवर बसवत असतो, पण तो माझा स्वभाव दिसतो, त्याचा दिसत नाही. कारण की कोणताही अभ्यास करणारा माणूस हा रागीट असतो. रागीट असल्याशिवाय तो विद्वान नाही होत. कारण की त्या शब्दाला झटायचं आहे, त्याचा अर्थ काढायचा आहे, त्याचा भाव काढायचा आहे. राग जर नाही आला, दिलं सोडून तर दिलं सोडून, एकच आपण मरेपर्यंत चालतो. हे काय कमी महाराज आहेत काय असे? रागच येत नाही त्यांना, आपलं दुसरं येत का नाही? काय काहीचा कावळा उडत नाही कधीच. आयुष्यभर कावळा उडतोच आहे त्याचा. काय करणार त्याला आपण, त्याला काय बोलणार त्याला? जो रागीट असतो त्याला राग येत असतो की मला हे काय येत नाही, हा शब्द का समजला नाही. हे मी विद्यार्थ्यासाठी बोलतोय माझ्या, यांची परिस्थिती तशी नको म्हणून. प्रत्येक वेळेस 500 एपिसोड आहेत यूट्यूबला, एक कीर्तन एकासारखं नाही आहेत. याचं कारण आहे रोज अभ्यास करावा, पब्लिकच्या नादी लागू नये. येणाऱ्या कीर्तनामध्ये आपण बघू काय ज्ञानोबा आहे आपल्याला बुद्धी. कधीही पब्लिकच्या नादी लागू नये. पब्लिक कचरा केल्याशिवाय राहत नाही. 2 दिवस मानतं तुम्हाला, तिसऱ्या दिवशी कचरा करता. इतिहास साक्षी या गोष्टीला. मोठमोठे कीर्तनकार नेते सगळे होते, आज कुणाचं नाव नाही महाराज. 700 वर्षामध्ये ज्ञानोबा, तुकोबा, भगवान बाबा यांचे नाव आहेत. बाकीचे महाराज गेले कुठं? कोणी खाल्ले या लोकांना? म्हणून जर परमार्थाचा दुरुपयोग केला, पुण्य जर तुम्ही खर्च केलं, याच जन्मामध्ये प्रतिक्षण तुम्हाला पाप भोगावं लागतं. म्हणून माऊलीसाठी चांगलं वागायचं आहे.
देवासाठी बाबासाठी चांगलं वागायचं आहे. आपल्या हृदयात निवास करणारा आत्मा यांनी कधी आपला धिक्कार नाही केला पाहिजे. आपल्या अंतःकरणाला माहिती ना आपण काय केलं आहे. त्या आत्म्याने आपला त्याग नाही केला पाहिजे. याला उपनिषदामध्ये खरा परमार्थ असं म्हणतात. झोपताना आपला आत्मा मोकळा झोपला पाहिजे. आपण कुणाला फसवले, बलात्कार केला आहे, लोकांचे धन लुटलेत, झोपताना त्या आत्म्याला टेन्शन येतं महाराज. औषध आणि गोळ्याने इंजेक्शन घेऊन झोपावं लागतं. मग कधीही पाप करू नका. जे मिळाले ना तुम्हाला तेच मोठे लोक खातात. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ याच्यापेक्षा काही मुंबई वेगळी खाते का अमेरिका वेगळी खाते? काय खाणार याच्यापेक्षा? मग पृथ्वी सगळ्यासाठी सारखी आहेत, धनधान्य सगळ्यासाठी सारखं आहेत. एक भावना मनामध्ये असते श्रीमंतीची, ती भावना काहीही टिकत नाही. ज्ञान मात्र आयुष्यभर टिकतं. म्हणून ज्ञानाच्या पाठीमागे लागा, ज्ञान कमवा. प्रत्येक शब्द तुम्हाला कळाला पाहिजे, झोंबला पाहिजे. इतक्या ताकदीनं आपण अभ्यास केला पाहिजे. तो अभ्यास आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे हे सांगायचं कारण होतं, सगळी नवीन पोरं आहेत आणि लेकी बोले सुने लागे. माझं बोलणं उत्तराधिकाऱ्याला पण लागलं पाहिजे की पुढं कसं वागायचं. तुमच्या निमित्ताने त्यालाही टोमणे मारतोय मी की काय माझा हेतू आहे त्याने पुढच्या वेळेस, काय माझं पुढचं प्लॅनिंग आहे ते त्याला कळालं पाहिजे. म्हणून लोक चांगल्याच्या पाठीमागे चालतातच, लक्षात ठेवा. आणि जी महाराज मंडळी, नेते मंडळी, कार्यकर्ते जे मनापासून जोडत नाही, केवळ पैशापुरते कार्यकर्ते असतात ना, ते आयुष्यात अजरामर नाही होत महाराज. खरा कार्यकर्ता, खरा शिष्यवर्ग, भक्तवर्ग जोडला पाहिजेत. मी जो गडामध्ये सफलता मला आजपर्यंत मिळाली, भगवान बाबांची माणसं होते माझ्या काळात 22 वर्षापूर्वी. आणि कोणत्याही गावात गेले की मला ते सांगायचे, इथं बाबा बसायचे, असं बोलायचे, तेवढंच तुम्ही बोला, बाबाची माणसं. मग मला ते सांगितलं आणि मला बाबाची माणसं डोळ्यातून ओळखू येतात महाराज. भगवान बाबाला ज्यांनी पाहिले ना, त्यांचे डोळे हे आईपेक्षा मवाळ आहेत. आणि त्यांच्याकडे जेव्हा मी पाहतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की ह्या डोळ्यांनी भगवान बाबा पाहिलेले आहेत. आणि त्या डोळ्यांचं मी ऐकतो की त्याला काय म्हणायचं. आणि त्यांचं ऐकल्यामुळे गेल्या 22 वर्षामध्ये आपली ही प्रगती आहे की जी आपली इथपर्यंत आपण आलेलो आहोत. म्हणून पुन्हा एकदा बडेवाडीला धन्यवाद द्या, सहकार्य करा. काही जर सेवे करण्यामध्ये चूक होत असेल त्यांच्याकडून त्यांना समजून सांगा. राग आला तर रामगिरी महाराजाला धरा. हां, बरोबर आहे ना. आणि सगळ्यांनी सहकार्य मिळून हा एक दिवाळीचा उत्सव आहे महाराज. जे कीर्तनकार कधी येणार नाहीत, आपल्याशी बोलणार नाहीत, ते कीर्तनकार आपल्या इथे येतात. त्यांच्या तोंडातून आपल्याला मानवी जन्माचे सिद्धांत समजतात. आणि ती सगळी मंडळी हसून खेळून राहते, एक गाव खर्च करतं आणि सगळ्या पद्धतीनं आपण पुढे जातो. म्हणून पुन्हा एकदा सगळ्याला धन्यवाद देऊन नारायण महाराज शास्त्री यांच्या हातून आपण पुष्पवृष्टी करू आणि लगेचच पुढचा कार्यक्रम सुरू होईल. आता सगळ्यांची नावं घ्यायची प्रथा आहे आपल्याकडे, पण यावर्षी खूप वेळ झालेला आहे आपल्याला. त्याच्यामुळं सगळे आले तेवढे गावं आपलेच आहेत असं गृहीत धरून पुढचा कार्यक्रम आपण सुरू करू. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न भोगा विश्ववेदा स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमे स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु दधातु. डोळ्याला पाणी लावावं. श्रीमन्महामंगलमूर्तये नमः. निर्विघ्नमस्तु समोघस्य एकदन्तस्य कपिलोकचकर्णका लंबोदरस्य विकटो विकर्णाशो गणाधिपादम्रे तृगणाधीक्षो भालचंद्रो जानना द्वादशे ताननामानि यपडे श्रीनाथपि विद्यारंभे वाहेषु प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तन्न जायते. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्वविघ्नोपशान्तये सिद्ध्यर्थं पूजितो यस्रासरे सर्वविघ्नहरे तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्तेषां मङ्गलमेषां हृदयस्थो भगवान् मङ्गलाय तु न हरियत देव लग्नं सुजनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे देवनसा स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां राजायशं दृश्यामूर्धयस्तो जनार्दनात् यत्र योगेश्वरकृष्णो यत्र पार्थो ध्रुवतरा तत्र श्रीर्विजयमूर्ति ध्रुवानि तिरुमतिर्मम लक्ष्मीनारायणाभ्यो नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः हस्ते जलमादाय तिथिर्विष्णुस्तावरुणनक्षत्रं विष्णुरेव च योगशकरणं विष्णु सर्वविष्णुमयं जगत पूर्वोच्चार्य देवं ग्रहगुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथो मनाव मम आत्मना श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थं श्री रुक्मिणी पांडुरंग देवता भगवान श्री येळेश्वर देवता नित्यकृपा आशीर्वाद सिद्ध्यर्थम अखंडित संत श्री परम पूजनीयानां प्रातस्मरणीयानां संत श्री भगवान बाबा महाराजानां आत्यंतिक कृपादृष्टी आशीर्वाद प्राप्त्यर्थम प्रतिवार्षिक अखंड हरिनाम नामयज्ञ अंगभूतम निर्विघ्नता सिद्ध्येतवे नादब्रह्म पूजनादि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी श्री ग्रंथराज तुकाराम महाराजानां गाथापूजन करम अहमा करिष्येत फलावाप्त्यर्थमादो गणपति स्मरणं च करिष्येत ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे प्रियानान्त्वा प्रियपतिं हवामहे निधीनान्त्वा निधिपतिं हवामहे वसुमहामजानि गर्भद्मात्मजा शिखरवधम्म श्रीमन्महामङ्गलमूर्तये नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि इदं विष्णुर्विचक्रमेत्रे दानि ददे पदं समूढमस्य पाकुं सुरे स्वाहा विष्णुरराटमसि विष्णो श्रवणेस्तो विष्णो सूरसि विष्णुर्ध्रुवोऽसि वैष्णवमसि विष्णवे त्वा ॐ बृहस्पते आतियद्रजो आर्यः द्विमद्विभाति क्रतु मज्जने कोडब्जीदय सवसरितप्रजात तदस्मा सुद्रवीणं देहि चित्रं ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथराज श्री तुकाराम महाराज गाथा देवताभ्यो नमः गंधाक्षतपुष्पे संपूज्य स्थापित धूपं समर्पयामि स्थापित दीपं दर्शयामि नैवेद्यं समर्पयामि सात् पुण्यार्थे व्यावहारिक द्रव्यदक्षिणां समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि ओं देवानां भद्रा सुमतिर्रजो यतां देवानाग्नुरातिरभिनो निवर्ततां देवानाग्ं सख्यमुपसेति माभयम् मसुतो मयो भुवस दश्विना शृणुतं दिष्ण्याजुवं द्योः शान्तिरन्तरिक्षं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरोखदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वज्ञो शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शांतिरेदी पुंडलीकवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान बाबा की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज येळेश्वर भगवान की मलकेश्वर भगवान की भगवान बाबा की